सोलापुरातून रक्ताची तस्करी तर होतच आहे, त्याचबरोबर आणखी पैशाच्या हव्यासापोटी रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्माची सुद्धा मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब पुढारीच्या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झाली। हैदराबादमधील औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा पाठवण्यात येत आहे। विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी या प्लाझ्माचा उपयोग हैदराबादमधील संबंधित कंपन्या करत आहेत। प्लाझ्माच्या या तस्करीतून सोलापुरातील काही रक्तपेढ्यांना कोट्यावधी रुपये मिळत असल्याची माहिती पुढारीच्या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झाली आहे। सोलापुरातून रक्ताची तस्करी होते अशा आशयाचे वृत्त पुढारी वृत्तपत्र तसेच पुढारी न्यूज चॅनलद्वारे प्रसिद्ध होताच राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली। पुढारीच्या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडालेली मोठी अपडेट सोलापुरातून समोर। सोलापुरात रक्तापाठोपाठ प्लाझ्माची सुद्धा तस्करी होत असते। पैशाच्या हव्यासापोटी रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्माची ही मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब आता पुढारीच्या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झालेली आहे। हैदराबादमधील औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा पाठवण्यात येत आहे। तर विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी या प्लाझ्माचा उपयोग हैदराबादमधील संबंधित कंपन्या करत असल्याची माहिती मिळते। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुढारीचे उपसंपादक सुमित वाघमोडे सर जोडले। सुमित सरजी, ज्या प्रकारच्या घडामोडी खरं तर सोलापुरातनं पुन्हा समोर येतात, सोलापुरात रक्तापाठोपाठ प्लाझ्माची सुद्धा तस्करी होते आणि विशेष म्हणजे पुढारीच्या स्टिंग ऑपरेशन नंतर ही संपूर्ण बाब राज्यभरात आता समोर येते। काय सविस्तर सांगाल याबद्दल? नमस्कार। सोलापुरातून जी रक्ताची तस्करी होत होती त्याचबरोबर त्या रक्तातून काढण्यात येणाऱ्या प्लाझ्माची सुद्धा तस्करी होते। हैदराबाद येथील काही औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा विकला जातो। एका पिशवी मागे 1000 रुपये घेतले जातात आणि अशा वर्षभरात लाखो पिशव्या या हैदराबादकडे रवाना केल्या जातात। अगदी नक्कीच सुमित सर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।